आलं नजारे पहा की गड्डे पहा खाली. मस्त वातावरण झालंय. पैसे वसूल झाले इकडे यायचे. पोहोचलोय. दोघं जण गायब आहे. दोघं जण कुठे गेले काय माहित. आवाज येतो. आवाज पण जाईल नाही कारण एवढा आवाज आहे की आमचा आवाज पूर्ण रसतोय. काय माहित कुठे गेले. नेटवर्क नसल्यामुळे कॉल पण लागत नाही काही. सध्या नवले ब्रिजला थांबलेलो आहे आम्ही. आता तर वेट करतोय. एक जण पेट्रोल थांबलेला आहे. सगळेजण आले. श्री भेटूया. अजून 53 किलोमीटर जायचंय. बघूया रस्त्यावर काही दाखवतो तुम्हाला. हिरो 400 टाका. 400 असं काय त्यामध्ये एवढं काय किती किलोमीटर आलो रे आपण. किती किलोमीटर आलो आपण. 10-15 आलो असेल ना. आणखी खूप दूर जायचं आणखी. हा का आणखी आपल्याला किती 30 किलोमीटर जायचं समजा. 30 नाही रे 40 किलोमीटर जायचं आणखी. जाऊया 1 तास. हा जाऊ आरामात. नाश्ता वगैरे करायचा नाही. टाकलंय आता जरा बघू आणखी समोर नाश्ता वगैरे साठी. सगळे समोर गेले. आम्हीच थांबलोय. समोर गेले की भेटतो तुम्हाला. चला बाय. जसं जसं समोर चाललोय तसं तसं एकदम नजारे एकदम वाढत चालले. असं वाटतंय पहाड बाप. नजारे सोडून इकडे भलते चेहरे झाले बघायचे. हे मोबाईलचा मालिक स्वयं तेजस कामगार. फोन नाही उचलत रे. फोन नाही उचलत रे. कुठे रे. हा फोटो काढायला तर सांगा की. एक पेअर गाडीच्या मागं थांबलेली. आम्हाला काय आयडिया नाही किती वेळचं आम्ही मागं बघतो. आम्हाला वाटलं आमच्या माग आहे. कुठं थांबले का. आता फोन करून बघितला तर म्हणता फोटो काढायला थांबले. मस्त. आमचा रायडर फेल आहे ना रे. रायडर फेल आहे आमचा. 10 वेळेस गाडी फक्त बंद पाडून आला. गाडी बंद पडते. रायडर फेल आहे. रायडरच फेल आहे. गाडी चालवतो तूच. चला चहा आहे का. इडली सांबार चहा. 18+ व्हिडिओ आहे. काय काय घ्यायचं. घ्यायचं काय. स्नॅक्स आणखी काही सुख सुविधा. आमच्याकडे बॉबी म्हणजे नाही का देशी भेटतो. तुमच्या इकडे हे ना. आमच्याकडे याला पोंगे म्हणतात. 50 एक. इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे सध्या. बॉबी लवर कन्नड मिक्स असतं. कन्नडचे बॉबी लवर. अरे इकडे बघ संकेत. पोहे होता म्हणून थांबलोय. बट थोडा आता चहा पोहे. कुठे थांबलो आता. कुठे थांबले होते.
रोडवर अरे खूप भारी फोटो. अरे फोन करू आला आम्ही, भीती वाटली. फोन उचलत नाही काय नाही. किती फोटो काढले? टी शर्ट वर एक नंबर डिझाईन केली भावा, एक नंबर डिझाईन केली टी शर्ट. One eternity later. मोठी पोहे आलेच. चला वाढावा. टिश्यू घे टिश्यू. टिश्यू पाहिजे? ठीक. आणखी सर काही मदत? सर आणखी काय ऑर्डर तुम्हाला? एक कॉफी. तुम्हाला काय पाहिजे सर? एक कॉफी. ओके. आणखी तुम्हाला सर? ॲडव्हान्स एक. बिअर वगैरे काही? सकाळ बिअर काय? बिअर निघतो. एकच नंबर सेट आहे भाऊ. बिअर निघतो आलो. नाश्ता झालेला आहे. नवीन गोष्ट पाहायला भेटली. एक मिसळ खाल्ल्यास दोघात प्रेम वाटते, तसे 30 रुपये चार्ज वाढतो. चांगलं आहे. अण्णा डोक्यात घुसलं का तिकट? एवढी तीव्र होती का? लाईट कर ना. हे अंधार आहे तुझ्या अंगात. मोबाईल गद्दार आहे तुझा. मोबाईलची आई जवळ टाकली हे फॅमिली आहे वाजवले. सगळं करून झालंय, बस निघतोय आम्ही. डायरेक्ट हिलवर पोहोचू. तिथं गेल्यावर दाखवतो आणखी. रस्त्याने खूप सारा नजारा लागणार आहे. तर इतका चांगला आहे, बघूया. त्याला सीन पाहण्यासारखा आहे. इच्छा आहे तर फोटो काढायचे, पण सगळे म्हणताय की वर यातून चांगले सीन आहे. तर वर सगळे तर गेले, आम्ही थांबलो इथं. सीन पाहण्यासारखे बाबा ते एकदा मस्ट विजिट आहे. एकदा तरी येऊन बघा. एकच नंबर. चला निघूया, वर भेटू. पूर्ण पहाड झाकलेले ढगाने. बाजूला नदी आहे कोणती तरी, आता झाडापुढे दिसत नाही. कोरा ही कोरा आसमानची उंचाईवर. रस्त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे इकडे. समोर बघ रे बाबा, घाटात जायचं आपल्याला बाबा. जायला समजून नाही आला. नजारे पहा की खड्डे पहा खाली. अण्णा दोन शब्द. सुखू आहे, निवांत आहे, एकच नंबर. हा हा. थंडी वाजते. मधातच गाडी थांबून बिलकुल हुडी. सिद्धू गॉगल पाहिजे का? नको बाबा, गाडी काय एवढं स्पीड घेणार नाही. गॉगलची काय गरज नाही. चलो यार व्ह्यू रे. कंटिन्यू द राईड. आता इथं एका पॉइंटला आलो. इथं धुके पूर्ण, आम्ही आलो तेव्हा एवढे धुके होते, आता पूर्ण धुके होत आहे. पूर्ण वाढतंय. समोर ते काही गाडी दिसणार नाही. हे गाडी जाईल, समोर काही दिसणार नाही. सांगते तुझं शूट चालू आहे ऑलरेडी. प्रॉपर चालू धुके वाढते आणखी थोड्या वेळानं काहीच दिसणार. शूट फोटोशूट काय नाही, नुसतं फोटोशूट लावलाय बा. अर्धा तास झालाय नुसतं फोटोशूट चालू आहे. मोबाईल कोणाचा? मोबाईल मालक स्वतः बिना फोटोचा उभा आहे. मोबाईलच नाही. गाड्या बघून रे बाबा, गाड्या येते जाता माहित पण नाही पडत. तेव्हा नुसतं फोटोशूट चालू आहे बाबा. गाडी बघूया, चला समोर जाऊ थोडं. या
काय गाड्या येत आहे काही दिसत नाही. लाव लाव ना. लाव वेदर झालेलं आहे खतरनाक. चला की वर भेटूया वर. इकडे बघू इकडचं आवडू आता वगैरे. चला चालू आहे इकडं सगळ्यांची. आता एक रील बनली आहे, आता प्लॅनिंग चालू आहे सगळ्यांची आणखी वेगवेगळ्या रील बनवायच्या. बघूया काय तर. रायडर ए लालपरी चालू. लालपरी खतरनाक. तू मुततोय का? तुला नाही घेऊ. बरं मुत तुला आरामात मुतू देतो. आपले एक व्हिडिओ घेऊ. मस्त वातावरण झालंय. पैसे वसूल झाले इकडे यायचे. कोण भेटला आता? हा हा चालू आहे. वरच आहे ना. फोटो नका हा फोटो काढतो. काय विषय फक्त फोटोशूट चालू आहे. भयंकर ट्रॅकिंग चालू आहे. थकला माणूस खालून. थोडं वर आलो, जास्त वर आलो नाही. 50 वर आलो. जाम भरून गेला. दूर काय झालं आहे म्हणता वर पोचलोय. दोघं जण गायब आहे. दोघं जण कुठे गेले काय माहीत. जायला रस्ता नाही आहे. त्यांना आवाज येतो, आवाज पण जाईल नाही. कारण वॉटरफॉलचा एवढा आवाज आहे की आमचा आवाज पूर्ण रसतोय. काय माहीत कुठे गेलो. नेटवर्क नसल्यामुळे कॉल पण लागत नाही, काहीच नाही. आणि एकाच तरी पळत झडत आलो. पूर्ण उभं झालं म्हणून. बाकी बघण्यासारखा स्पॉट आहे. आणखी 5-6 जण मागे. आम्ही 12 जण आलो. पण आम्ही 3 सोबत आहे. 5 जण समोर गेले, बाकी मागं आहे. कोण कुठे सापडे ना. बघू लास्ट टाईमला गाडी जवळ येणार आहे. कोण कुठे जाणार नाही. बघू समोर भेटताय का तर सांगतो तुम्हाला. भेटूया. पूर्ण मॅनवरचा वाईटचा सीन चालू आहे. रस्ता नसून कुठून कुठून रस्ता काढतोय. थकलं माणूस. किती दूर आहे काय मी त्यांनी. भेटूया वर. बघा किती खालून आलो. हे वर काय वेळ सगळे कुठून गेले का समजे ना. पण नजारा खूप भारी आहे बघ. इथून घसरला की डायरेक्ट हड्डी बसले कोण आहे. बघूया जाऊया वर. वरून नजारा बघूया. शूट झाला आहे. बरं बघा वॉटरफॉल. आता आमच्या अर्धे नगीने आता वर मोबाईलला पण चार्जिंग नाही. आता दुसऱ्या पॉईंटला जायचा विचार चालू आहे. फुल एडे चार्ज करता बघूया. आता हे आता म्हणजे अर्धी 1 ते 1.5 तासाचे थांबायची. आम्ही चाललोय खाली. बाकी जे वर त्यांना मी खाली हटवतो. कारण आणखी आम्ही टाईम नाही घालवायचं आहे. पाणी पण सुरू झालं आहे आता. मोबाईल वगैरे होत आहे. खाली जायचं टेन्शन आलं आहे. खाली जावं जाऊ खरं पुन्हा घसरत पळत जावं लागणार आहे. आता ताल थोडा चांगला आहे. पण खाली जायपर्यंत पुन्हा लागणार आहे. बघूया खाली. हे आले आणखी चला मोबाईल ठेवतो. पाणी चालू झालं. आता तिथून निघालो आहे. दुसऱ्या पॉईंटला जातो आहे. बघूया कुठं घेऊन चालले सर. बघूया दुसरा पॉईंट कुठे आहे. भरपूर धोके आहे इकडं. चाललो तसंही बघू कुठं तो रस्ता कसं. रिकमेंडेड. बाजूला काहीच दिसत नाही. पूर्ण खाली काहीच दिसत नाही. धोके सगळे. थंडीत काय हाल असलं काय माहिती. एका ठिकाणी थांबलो आता मध्ये. म्हणजे इकडे जातो तर एका पॉईंटला मध्ये थांबलो काहीतरी खायला. इथं व्ह्यू बघा.
पुन्हा दरी आहे खाली. हा नाही भाऊ सगळे एडेचाले करतात तिकडे भज्या वगैरे खायचा विचार चालू आहे. मस्त पूर्ण ओलं होतं आहे माणूस. त्या थंडीत जरा भज्या वगैरे खायला मजा येईल. व्ह्यू बघ पाहण्यासारखं आहे खरंच ना. अजून वर जायचं आहे बघू. चार्जिंग पण नाही मोबाईलला. जेवढं होतं तेवढं ब्लॉक करू. वडापाव खाऊन निघालेले आहे. आणखी वडापाव सांगताय गोंधळ करताय. 12-13 तेजस किती खातो? 2 ना 2-1 चालू आहे. खा मग. डाएट चालू आहे. कोणता किटो का बिटो? भाऊचं डाएट चालू आहे. एकच खातो म्हणतो मी. एवढं वाईट कुपोषित घरी. अजून काही कोणाला काय बोलायचं? अण्णा तुम्ही शांत का बरं? खूप गार लागत आहे. कमलेशला गार लागत आहे. गेलं गार आता. आणि आज गोल्डीचा 8वा दिवस होता बिना आंघोळीचा. पण आज तो वॉटरफॉल मध्ये भिजलेला आहे. आणि पहा आज कसं चमकतोय. पहा लपत आहे लपत आहे. पहा तरी त्याला त्याच्या सौंदर्यावर डाऊटच येतो. खवडले राहू दे आता ते तोंड बघ कसं झालंय. बोल म्हटलं खरंच बोल. पोशीच्या खाली एकदा वाक म्हणा झालं ओके खुश झाला बस मग. ब्लॉग वर व्हायरल हे जरा प्रायव्हेट गोष्टी चालू झाल्या इथं. करूया नंतर.